अमरावतीच्या वलगाव येथे घडली आहे तर वीज खंडित होण्याच्या त्रासाला कंटाळून दोन युवकांनी थेट महावितरणाच्या कार्यालयातच आग लावली। हा नेमका काय प्रकार आहे पाहूया सविस्तर वृत्त। अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथे वारंवार होणाऱ्या वीज पुरवठा खंडित होण्याच्या त्रासाला कंटाळून दोन तरुणांनी महावितरणच्या कार्यालयात मोठा गोंधळ घातला। दुपारी 12 वाजताच्या सुमारास अविनाश निर्मळ आणि विनीत तायडे नावाच्या दोन व्यक्तींनी वलगाव येथील महावितरण उपकेंद्रात घुसून शासकीय कामात अडथळा निर्माण केला। मिळालेल्या माहितीनुसार संतप्त तरुणांनी कार्यालयाची तोडफोड केली। त्यांनी कागदपत्रे आणि रजिस्टर देखील फेकून दिलेत। इतकेच नाही तर त्यांनी टेबलावर पेट्रोल टाकून कार्यालयाला आग लावली आहे। या घटनेत कार्यालयातील 2 टेबल आणि अनेक महत्त्वाचे सरकारी दस्तावेज जळून खाक झाले आहेत। याबाबत उपविभागीय अभियंता गोपाल विनायक इंगळे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे। त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 15 जून रोजी ते आणि त्यांचे सहकारी कार्यालयात शासकीय काम करीत असताना अविनाश निर्मळ आणि विनीत दिलीपराव तायडे यांनी कार्यालयात प्रवेश केला। त्यांनी प्रथम इंगळे यांच्या शासकीय कामात अडथळा आणला आणि त्यानंतर कार्यालयाच्या खिडक्यांची तोडफोड केली। आरोपींनी टेबलावरील कागदपत्रे आणि रजिस्टरची फेकफाक केली आणि त्यानंतर टेबलावर पेट्रोल टाकून कार्यालयाला आग लावली। या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी गोपाल इंगळे यांच्या अंगावरही पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला। सुदैवाने इंगळे तिथून पळून गेल्यामुळे बचावलेत आणि त्यांच्यावर मोठा अनर्थ टळला। वलगाव पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून गोपाल इंगळे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा क्रमांक 172/2025 भारतीय न्याय संहिता कलम 109, 132, 326, 351, 352, 353 सह सार्वजनिक मालमत्ता हानी प्रतिबंधक कायद्याच्या कलम 4 नुसार गुन्हा दाखल केला आहे। वलगाव पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांना कोर्टात हजर केले असता न्यायालयात त्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। वलगाव पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत। तो सुरू होता वलगाव जे आहे इथला विस्फोटा खंडित नव्हता, सुरू होता आणि जे 2 माती फिरू तरुण आले त्यांची विजेसंबंधी काहीही तक्रार आम्हाला प्राप्त नव्हती किंवा जे आमचं प्रिन्सिपल रजिस्टर असते त्याच्यावर ग्राहक त्यांच्या तक्रारी नोंदवते त्याच्यावरही त्यांची तक्रार लिहिली गेली नव्हती आणि जो आमचा मोबाईल आहे तक्रारीसाठी त्यांच्यावरही त्यांनी तक्रार नोंदवली नव्हती। त्यांचा वीज पुरवठा संदर्भात आम्हाला कोणती तक्रार प्राप्त झाली नव्हती। पण अनेक लोक म्हणतात काही लोकांची तक्रार आहे की घटना ही जी आहे रविवारी दुपारी 12 वाजताची आहे आणि शनिवारी संध्याकाळी 6 ते 7 वाजतापासून आपल्या इकडे पाऊस सुरू होता सतत। पण त्या पावसातही वलगावची जे वीज पुरवठा होता तो सुरू होता सबस्टेशन मधून। इथं विजेची त्या दिवशी कोणती समस्या नव्हती। पर्टिक्युलर जे तरुण आले इथं त्यांनी तो इथं धुडूस घातला त्यांच्या भागात विजेच्या समस्येबाबत मला कोणती तक्रार प्राप्त झाली नव्हती। काय कारण असू शकतं त्यांनी तुमच्या इथे? ते कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे। ते कारण मला अद्यापही समजलं नाही। त्याची उकल पोलीस करते। त्यामध्ये नेमकं काय काय नुकसान झालं नेमकं? त्याच्यामध्ये नुकसान असं झालं की त्यांनी 2 टेबल जाळले। माझा टेबल जाळला सहाय्यक अभियंत्याचा आणि एक जो वर्किंग टेबल असते ऑपरेटरचा तो जाळला। त्याच्यामुळे जे महत्वाचे दस्तावेज असतात, लॉकशीट असतात, हजेरी पत्रक आहे आणि जे एस्टिमेट आहे, जे ग्राहकांचे नवीन वीज पुरवठ्यासाठी झालेले अर्ज आहे ते सर्व जोडून खाक झाले तुमच्यावर पण त्यांनी? आणि जेव्हा मी माझ्या मोबाईल मधून व्हिडिओ चित्रीकरण करत होतो तेव्हा त्यातला एका जणांना माझा मोबाईल हिसकला आणि मोबाईल हिसकून तो सबस्टेशनचा बाहेर पडला। तर मी जेव्हा त्याच्याकडून तो मोबाईल परत हिसकवण्यासाठी झटापट झाली तेव्हा त्यानं म्हटलं की याच्या अंगावर पेट्रोल टाक म्हणे। तर त्यानं खरंच माझ्या अंगावर पेट्रोल टाकलं आणि वाघपेटीची म्हणजे माचीस तो अशी हातात घेईल तर मी माझा मोबाईल पटकन घेतला आणि तिथून पडून गेलो। तर पाहिलं आपण वीज खंडित होण्याच्या समस्यामुळे नागरिक किती संतप्त झाले आहे। मात्र सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे आणि शासकीय कर्मचाऱ्यावर हल्ला करणे हा कोणत्याही समस्येवरचा उपाय नाही। या घटनेतून नेमका कोणता संदेश मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। या घटनेबद्दल तुमचं मत काय नक्कीच आम्हाला कळवा आणि पुढील घडामोडीसाठी पाहत रहा सिटी न्यूज।